मागील वर्षी जे आहे ते कुठेतरी निवडणूक होते तेव्हा हात ढिला सोडण्यात आला, मात्र आता या बजेटमध्ये जे आहे ते काहीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि काहीतरी सरप्राईज अजितदादा देऊ शकतात असं स्पष्टपणे इशारा दिला. काही देऊ शकत नाही. मागच्या वर्षी मार्च महिना आता संपायला बजेटचा 1 महिना शिल्लक आहे. काय आहे महाराष्ट्रात? शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या बजेटमधील फक्त 36.6% खर्च झालेला आहे. 36.3 हे संविधानातील तरतुदीनुसार SC आणि STचा बजेटला कट करता येत नाही, कट लावता येत नाही, निधी इतर वळवता येत नाही, बजेट पूर्ण खर्च करायला पाहिजे. पण जवळपास त्या ठिकाणी आत्ता 36.6% खर्च झाला आहे फक्त. म्हणजेच 64% निधी अद्याप दिला गेला नाही. एज्युकेशनचा 40% निधी नाही आहे यावर्षी दिला गेला बजेटच्या तरतुदीनुसार, म्हणजे 40%च खर्च केला गेला. PWD 38%, RDD फक्त आणि फक्त RDDमध्ये 32%. मग हे सगळे जे आकडे येत आहेत तर बाकीचा पैसा गेला कुठे? राज्याला भीक मागायची पाळी आणून ठेवली यांनी. हे जे वाटेल त्या पद्धतीनं पैशाची उधळपट्टी करून आणि सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या योजना आणून, मी तुम्हाला चॅलेंजनं सांगतो, हे 2100 रुपये महिलांना देऊ शकत नाही. एवढा यांनी राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून ठेवलेली आहे, ओरबडून खाल्लेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढचे काही दिवस लोकांना खड्ड्यातून जावं लागेल आणि विकासापासून दूर राहावं लागेल.